19 मे खूपच खास दिवस असं मी तरी मानतो. कारण कारणही तसंच खास आहे. ज्या व्यक्तीला आयडॉल मानत या सादरीकरणाच्या दुनियेत मी पाऊल ठेवलं, त्या व्यक्तीचा उदय झालेली ही तारीख 19 मे 1973, म्हणजे तब्बल 53 वर्षापूर्वी जे काही घडलं त्यामुळंच आज आपण एका व्यक्तीला स्टार ऑफ मिलेनियम असं म्हणतो. आणि आपल्या सर्वांच्या नशिबाने ती व्यक्ती आज 84व्या वर्षीसुद्धा त्याच इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे, अमिताभ बच्चनजी. काय घडलं हो 19 मे 1973 रोजी? सलग 12 चित्रपट फ्लॉप झालेला, आकाशवाणीने तुमचा आवाज खूपच घोगरा आहे म्हणून रिजेक्ट केलेला, 12 फिल्म्स फ्लॉप झाल्यानंतर आपला बाडबिस्तरा गुंडाळून पुन्हा कुठेतरी नोकरीच्या शोधात निघावं आता असा विचार करत बसलेला एक विमनस्क अवस्थेतला उंचापुरा तरुण. आणि 1970च्या त्या दशकामध्ये जास्तीत जास्त तरुणांची अवस्था अशीच काहीशी होती. सिस्टीममध्ये पोखरत चाललेला, पूर्ण सिस्टीमला पोखरत गेलेला तो भ्रष्टाचार, ती वाढत चाललेली बेरोजगारी, तरुणांच्या हाताला काम नसणं आणि मग रिकाम्या डोक्यात नको ते विचार येणं, अशामध्ये सगळी भरकटलेली तरुणाई. त्यांना कुठेतरी आतून असं वाटत होतं की कोणीतरी आपला आवाज बनावा, कोणीतरी आपल्या मनातली सिस्टीमच्या विरुद्धची आग ती ओकावी. आणि हीच समाजाची नाडी पकडून सलीम जावेद ही त्यावेळची लेखक जोडी, त्यांच्याकडे एक कहाणी होती, म्हणजे त्यांनी एक कहाणी लिहिली होती आणि ती त्यांनी प्रकाश मेहरा यांना ऐकवली. प्रकाश मेहरा त्यावेळचे एक उत्तम प्रोड्युसर, डायरेक्टर. त्यांनी ही कहाणी त्यावेळच्या दिग्गज हिरोंना ऐकवली. फर्स्ट ऑफ ऑल राजकुमारजी, सेकंड वन देवानंदजी अँड थर्ड वन धर्मेंद्रजी. या तिघांनाही ही पटकथा, ही कहाणी, ही स्क्रिप्ट सगळी ऐकवल्यावर या तिघांनीही ही फिल्म करण्यास नकार दिला. मग राजकुमारजींना त्या इन्स्पेक्टर विजय खन्नामध्ये, त्या किरदारमध्ये, त्या भूमिकेमध्ये काही दम वाटला नाही. देवानंदजींना हिरो काही रोमॅन्टिक वाटत नाही या कथेच्या अनुसार, त्यामुळं मी काम करत नाही. धर्मेंद्रजींना या कथेमध्ये फारसा दम आहे असं वाटलं नाही. अशा पद्धतीने म्हणतात ना की नियतीच्या जे मनात असतं ना, त्या गोष्टी त्या वेळी घडत असतात. आणि म्हणूनच शेवटी प्रकाश मेहरा यांचं लक्ष अमिताभ बच्चन यांच्याकडे गेलं आणि त्यांनी हा जुगार खेळायचा असं ठरवलं. जुगार हा शब्द मी वापरतोय का? कारण 12 चित्रपट फ्लॉप झालेला एक नवीन हिरो, जुने 3 हिरो सांगतायत की या कथेत काही दम नाही, ये फिल्म नाही चलेगी, असं ऐकूनसुद्धा एका नवीन चेहऱ्याला वाव देण्याचं ठरवणारा हा प्रकाश मेहरा डायरेक्टर खरोखरच तुमच्या आमच्यासाठी तो देवमाणूस ठरला आहे. कारण प्रकाश मेहरांनी जर हा निर्णय घेतला नसता तर कदाचित जंजीर चित्रपट
अमिताभ बच्चनला घेऊन बनला नसता. कदाचित ही गोष्ट अजून काही वर्ष डब्यात पडून राहिली असती. त्यामुळे या स्टार ऑफ मिलेनियम अमिताभ बच्चनजींचा कदाचित या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक अँग्री यंग मॅन म्हणून उदयच झाला नसता आणि सुपरस्टार आपल्या बॉलिवूडला त्यावेळेस मिळाला नसता. राजेश खन्नाचा तो काळ म्हणजे एक रोमॅन्टिक काळ. रोमॅन्टिक हिरो, त्यांची एक इमेज आणि मग असे सगळे चित्रपट, हे जे काही युग होतं ते एका झटक्यात ते युग या जंजीरच्या प्रदर्शनानंतर थांबलं. प्रकाश मेहरांना अनेक लोकांनी भीती दाखवली होती की ये फिल्म नहीं चलेगी, आपने इस नए हीरो के ऊपर पैसे लगाए हैं. बरेचसे फायनान्सर निघून गेले, आम्ही पैसा लावत नाही असं म्हणाले. आणि पहिला आठवडा प्रकाश मेहरा यांचे हृदयाचे ठोके वाढले. फिल्म फ्लॉप जाते असंच वाटत होतं पहिल्या आठवड्यात. परंतु दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईमधल्या मिनर्वा टॉकीजपासून भारत देशात सगळ्या टॉकीजला जंजीर चित्रपट ज्या ज्या ठिकाणी लागला त्या ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड झळकू लागले. त्यावेळेचे दिवस आठवत आहेत मला. मी अशा शहरात वाढलो आहे की जिथं 100 मीटरच्या अंतरामध्ये जवळपास 8 ते 9 टॉकीज आहेत. आणि त्या काळी जरी मी जंजीर नंतर पाहिलेला असला तरी त्यानंतरच्या काळातसुद्धा तिथं मी हाऊसफुलचे बोर्ड बघितलेत. तिकिटांचं ब्लॅक चालताना बघितलं आहे. त्या धुसर आठवणी आजही माझ्या मनात आहेत. शेवटी या जंजीरमध्ये प्राण, जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या ज्यांनी त्यांनी काम केलं. प्राण साहेबांचं तर विचारूच नका. मस्तपैकी लाल रंगाचा तो केसांचा टोप आणि एक छानपैकी मुसलमान व्यक्तीचं, शेरखानचं ते कॅरेक्टर निभावताना त्यांना देण्यात आलेला तो पठाणी सूट आणि मग अतिशय सुंदर अशी संवाद फेक आणि ती नेहमीप्रमाणे सादर करण्याची एक वेगळी प्राणसाहेबांची हातोटी. प्रकाश मेहरा आणि प्राणसाहेब यांना अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यातला जो अंगार आहे तो कुठेतरी जाणवला होता. त्यामुळंच या शूटिंगच्या वेळेससुद्धा प्राणसाहेबांना तशी थोडीफार खात्री वाटत होती कि ज़रूर अमिताभ इस फिल्म के बाद एक अलग मुकाम पे पहुंचा हुआ कलाकार, ऐसे ही उनका नाम होगा, शौहरत होगी. प्राणसाहेबांचा आणि प्रकाश मेहराजींचा हा विश्वास त्या पिक्चरच्या शूटिंगमध्ये हा हळूहळू साबित होत गेला. जंजीर जर तुम्हाला आठवत असेल तर त्यामध्ये एक सीन आहे. इन्स्पेक्टर विजय खन्ना आपल्या केबिनमध्ये आहेत आणि प्राण त्यांच्या केबिनमध्ये येतात. शेरखान येऊन पूर्वीच्या इन्स्पेक्टरनी त्यांना लावलेली सवय, सिस्टीम जेव्हा भ्रष्टाचारी असते तेव्हा हे गुंडे लोकांपुढे सुद्धा ही वर्दीसुद्धा झुकलेली दिसते. हे आपण त्या काळात पाहिलेलं आहे. आजही काही ठिकाणी ते पाहायला मिळतं. तसंच काहीसं चित्र आणि तसाच हा पण इन्स्पेक्टर विजय खन्ना तसाच असावा असा कयास मनात बांधून शेरखानची त्या पोलीस स्टेशनमध्ये एंट्री होते आणि खुर्चीवर ते बसणार तेवढ्यात डोळ्यामध्ये तोच अंगार घेऊन जब तक बैठने को न कहा जाए शराफत से खड़े रहो, ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. हा जो डायलॉग अमिताभ बच्चन यांनी जंजीर चित्रपटात टाकला आहे, जी ही शब्दांची फेक आहे आणि जो त्यावेळेस त्या डोळ्यामध्ये जो दिसणारा अंगार आहे तो आजही तुम्ही पहा, तो डोळ्यातला अंगार आजसुद्धा जाणवल्याशिवाय राहत नाही. आणि खरंच वाटतं की 53 वर्षापूर्वी हा 19 मे जर अशा पद्धतीने उजाडला नसता तर मग आपल्याला अमिताभ बच्चनसारखा कलाकार मिळाला असता का? स्टार ऑफ मिलेनियम म्हणून आज जगभर प्रसिद्धी कमावलेला हा एक नट आपल्याला मिळाला असता का?
आपल्याला तो ज्याने 53 वर्ष आनंद वाटला आहे, तो आनंद आपल्या सगळ्यांना मिळाला असता का, असा सवाल प्रत्येकाच्या मनात येतो. आणि म्हणूनच मला या जंजीर चित्रपटाचं विशेष महत्त्व वाटतं. या 19 मेचं मला विशेष महत्त्व वाटतं. हा दिवस माझ्यासाठी अतिशय खास आहे असंच वाटतं. अर्थात अमिताभ बच्चन यांच्या प्रेमापोटी. अमिताभ जी, बस आप ऐसे ही कार्यरत रहो और आपको 100 साल से भी ज़्यादा एक अच्छी सेहत भरी उम्र मिलो, यही शुभकामनाएं मैं अर्पित करता हूँ. मित्रांनो, प्राण यांनीसुद्धा ती भूमिका इतकी मस्त निभावली आहे. जया भादुरी यांच्यावर एक गाणं चित्रित केलं आहे, चक्कू छुरिया तेज चला दो. त्यावेळेस अमिताभ बच्चनजी एका खिडकीत उभे, पण त्या गाण्याच्या वेळेस अमिताभजींच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, वाह क्या बात आहे, आजही आठवतात. म्हणजे या चित्रपटामध्ये रोमांस नाही, रोमॅन्टिक हिरोचा तो अवतार दिसत नाही, म्हणून ही फिल्म रिजेक्ट करणारे 3 हिरो त्या गाजलेले सुप्रसिद्ध हिरो, आणि केवळ त्यांच्या रिजेक्शननंतर सिलेक्ट झालेला एक अँग्री यंग मॅन, आणि त्याच कलाकाराच्या अनुषंगाने बदललेलं हे आपल्या भारत देशातल्या बॉलिवूड इंडस्ट्रीचं युग. अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनजी. जंजीर चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. अनेक स्थित्यंतरं झाली, अनेक अप्स अँड डाऊन्स आले आयुष्यात. जीवावरचं संकटसुद्धा आलं कुली चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस लागलेल्या त्या मारामुळे. तरीही कमबॅक करून आजही ते कार्यरत आहेत 84व्या वर्षी. अभिमानास्पद गोष्ट वाटते, आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं की अमिताभ इज अमिताभ. चला, आज 19 मे म्हणून सहज या जंजीरच्या आठवणी मनात घोळत होत्या, त्या तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे. आवडल्यास आपल्या अमिताभ प्रेमींना शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. माझ्यासाठी नाही, त्या अँग्री यंग मॅनच्या सन्मानार्थ, त्या प्राण साहेबांच्या सन्मानार्थ, त्या शेरखान ही भूमिका निभावलेल्या त्या अतिशय उत्कृष्ट कलाकाराच्या सन्मानार्थ, आणि अर्थातच इन्स्पेक्टर विजय खन्ना या भूमिकेला अजरामर करून टाकणाऱ्या आपल्या या लाडक्या अमिताभजींसाठी शेअर अ लॉट प्लीज.